हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मिवांज अँड सावी वर्ल्ड. आज मी बनवणार आहे मटण थाळी. त्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलं आहे. मटण मी स्वच्छ धुवून घेतलं आहे 2-3 पाण्याने. मटण मी 1 तास मुरत ठेवणार आहे. त्यामध्ये दही, आलं, लसूण, कोथिंबीर, 1-2 मिरची, हळद आणि मीठ लावून हे चांगलं 1 तास मुरत ठेवणार आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. ते चांगलं मुरल्याने चव येते मटणाला खूप छान. दुसरीकडे आपण लगेच 5-6 कांदे घेऊन कापून ते भाजत टाकायचे. नंतर त्यामध्ये लसूण, अख्खे धने, टोमॅटो हे चांगलं भाजून घ्यायचं. खोबरं चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं. कांदा भाजत असताना थोडंसं तेल टाकून घ्यायचं. कांदा चांगला भाजला जातो. मग आज मी मटण सुक्कं बनवणार आहे थोडं, आणि ग्रेव्हीचं बनवणार आहे. मसाला चांगला भाजून घेतल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. दुसरीकडे आपण लगेच मटण शिजवण्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, लवंगा, तेजपत्ता, हिरवी इलायची, मोठी काळी वेलची, दालचिनी, मी हे सर्व फोडणीला घालणार आहे. फोडणी चांगली परतून द्यायची. नंतर मुरत ठेवलेलं मटण आपण त्यामध्ये टाकायचं. हळद आणि मीठ मी त्या वाटणाला लावलेलं होतं मुरत ठेवलेलं याला, त्यामुळे मी हळद आणि मीठ टाकत नाही आहे आता शिजण्यासाठी. 4 ते 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या. 5 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित मटण शिजतं. मटण शिजायला गरम पाण्याचा वापर करायचा. गरम पाण्याने पटकन पण होतं आणि एक चव पण येते चांगली. फोडणीमध्ये चांगली वाफ देऊन घ्यायची तेल सुटेपर्यंत, आणि नंतर गरम पाणी टाकायचं. पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊन द्यायचा आणि सुक्याची तयारी करायची. वाटलेला मसाला, कांदा, खोबरं याचं वाटण, कढईत तेल टाकून मटण मसाला, लाल तिखट, हळद, थोडंसं किंचित मीठ टाकायचं. तेलामध्ये हे सर्व मसाले टाकायचे आणि वाटलेलं वाटण टाकायचं. चांगलं फ्राय करून द्यायचं आणि मटणाचे पीस टाकून घ्यायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत, आणि वरतून कोथिंबीर टाकायची. बघा किती छान झालंय सुक्कं. कुणाकुणाला सुक्कं मटण आवडतं मला नक्की सांगा, कमेंट करा. दुसरीकडे आपण लगेच ग्रेव्हीची तयारी करायची. ग्रेव्ही बनवायची. कढई ठेवून त्यात तेल टाकून गरम मसाला, मटण मसाला, लाल तिखट, हळद व किंचितचं मीठ घ्यायचं. ते तेलात टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर वाटलेलं वाटण त्यात टाकायचं. तेल सुटेपर्यंत चांगलं ते फ्राय करून घ्यायचं. नंतर ते मटणाचं सूप व थोडे पीस त्यात टाकायचे. खूप छान
भाजी होते. 15 ते 20 मिनटं मंद आचेवर होऊन द्यायची ग्रेव्ही. अप्रतिम तरी येते, चव पण खूप छान लागते. तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा. बघा माझ्या ग्रेव्हीला किती छान तरी आली आहे. आणि भाजी झाल्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची. मटण आणि बाजरीची भाकरी, त्याचं एक समीकरणच वेगळं. तर मग आता बाजरीची भाकर करायला घेऊ. बाजरीच्या भाकरीसाठी बाजरीचे पीठ हे ताजं असलं तर भाकर चांगली होते. आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं. बघा माझ्या एक हाताने भाकर किती पटपट होते आणि गोल होते. बाजरीची भाकर फुगण्यासाठी पीठ हे चांगलं मळलं गेलं पाहिजे, तेव्हा भाकर फुगते. बघा माझी भाकर कशी फुगली आहे. मी 2-3 भाकरी करून घेतल्या. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. रेडी आहे आपली मटण थाळी.